राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू आहेत, मात्र जागा वाटपातून आणखी तोडगा निघत नाही. काय कधीपर्यंत या तोडगा निघेल आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील? नाही, जागा वाटपामध्ये तोडगा निघत नाही असा विषय नाहीये. वरिष्ठांच्या बैठका चालू आहेत आणि त्याच्यामध्ये जो निर्णय व्हायचा आहे तो निर्णय येत्या 2 दिवसात 3 दिवसात कळवतील. आणि त्याचं जे काही जागा वाटपाचं काम आहे ते माननीय अध्यक्ष म्हणजे माननीय अजितदादा असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय सुप्रियाताई असतील, ते वरिष्ठ नेते ठरवतील. आता आमच्याकडे येणारा तुम्ही जर ओढा बघितला कार्यकर्त्यांचा, तर अनेक प्रवेश होत आहेत आणि इच्छुक उमेदवार स्वतःहून येऊन माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रवेश घेऊन निवडणुकीची रणधुमी सुरू झालेली आहे. आता हे तुमच्यासमोर जे आहे ते काशेवाडी डायस प्लॉटमधले आहेत, प्रभाग क्रमांक 22 मधले. म्हणजे असे रोज वेगवेगळे की ज्यांना लढायचं आहे, ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलेलं आहे, ते माननीय अजितदादांच्या नेतृत्वाकडे पाहून प्रवेश घेत आहेत. काल आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्या समवेत एक बैठक त्यांची चर्चा झालेली आहे. काय त्या बैठकीतून निष्पन्न झालं? बैठक तर झाली आहे, ही एक कुठेतरी एक चांगली नांदी आहे. आता त्यातलं काय निष्पन्न झाले तर येणाऱ्या काळामध्ये 2-3 दिवसामध्ये तुम्हाला कळेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावरून काँग्रेस नाराज आहे, त्यामुळे राज्यभरात काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करणार आहे असं त्यांनी घोषित केलंय. त्याचा फटका महानगरपालिकेमध्ये समोर बसवेल तुम्हाला? काँग्रेस पक्षाचा संपूर्ण निर्णय त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. निर्णय काय घ्यायचा आहे काय नाही तो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादा असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, पूर्ण जाळं आहे. आणि पक्ष म्हणून तिथे तुम्ही जर आत्ता बघितलं नगराध्यक्षाच्या ह्याला, तर आमचा ठसा तिथे उमटलेला आहे. लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी आहे, घड्याळ आहे. त्याच्यामुळे काँग्रेसने आमच्याबरोबर यायचं का नाही यायचं हा त्यांचा निर्णय. त्यांच्यामुळे कुठलाही फटका बसत नाही. राजकीय समीकरणासाठी वरिष्ठ नेते जी काही राजकीय समीकरणं बांधतात त्याच्यामध्ये सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी जाणं गरजेचं आहे. राजकारणामध्ये बेरजेचं गणित व्हायला पाहिजे, नाही का नुसतंच बोलणं किंवा लोकांना वेठीस धरणं, या गोष्टी करून काही उपयोग नसतात. तुम्ही आता म्हणलात की प्रत्येकाच्या मनात घड्याळ आहे. तुमच्याच पक्षाचे आमदार अनिल पाटील असं म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आली तर आम्ही घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहोत. ते जे आमच्या पक्षाचे अनिल पाटील साहेब आहेत त्यांनी त्यांचं मत सांगितलेलं आहे. हे वरिष्ठ सगळे बैठकीमध्ये चर्चेमध्ये निश्चित होईल. आणि जर एक लक्षात घ्या, शेवटी घड्याळ हे पवार कुटुंबाचाच पक्ष आहे, त्याच्यामुळे त्यांनाही हरकत नसावी. पण या गोष्टीवर मी भाष्य करू शकत नाही. हा जो काही निर्णय आहे माननीय अजितदादा आणि माननीय शरद पवार साहेब घेतील. खरं तर 26 वर्षापासून प्रशांत जगताप आहे, ते राष्ट्रवादीमध्ये त्यांनी आपला कार्यकाळ व्यतीत केला. काल त्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याच्या नंतर राजीनामा द्यावा लागला. त्या निष्ठावंत म्हणून खरं तर त्यांनी एक राष्ट्रवादी समवेत काम केलं होतं, मात्र ते राष्ट्रवादीमधून बाहेर पडले. सुप्रिया सुळे असं म्हणतायत की प्रशांत जगताप यांना शुभेच्छा आणि हर एक नई सुबह होती आहे असं वक्तव्य होतं. काय निष्ठावंतांच्या साठीचा हाच त्यांच्यासाठीचं ते त्यांच्याकडून देणं आहे का? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकच निष्ठावंत आहेत का? पक्ष चालवायचा आहे, संघटना चालवायची आहे. पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे आदेश मानले पाहिजे. मी तर प्रशांत भाऊने फार मोठी चूक केली अशी एक कार्यकर्ता बहीण म्हणून म्हणेल. कारण का कुठला अट्टहास आहे हा हडपसरच्या याच्यामध्ये. त्याच शरद पवार साहेबांनी तुम्हाला वेगळं झाल्यानंतर आमदारकी दिली. बाकीच्या त्याच्या आधी 24 वर्षापूर्वी आधी महापौर झाले. कुणाच्या कृपेने झाले? याच पवार कुटुंबाच्या कुटुंबाने झाले. माननीय अजितदादांच्या कृपेने झाले. त्यांची आई नगरसेविका होती. त्याच्यामुळे काय होतं, अर्ध्या हळकुंडाने पिवळं राजकारणात कुठल्याच नेत्याने, आमदाराने, मंत्री होऊ नये. आपल्याला जो मोठा करणारा आपल्या पक्षाचे अध्यक्ष असतात त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असतो. त्यामुळे ते जे निर्णय घेतात ते कार्यकर्त्यांनी ऐकणं गरजेचं आहे. कारण का पक्ष अध्यक्षांना चालवायचा असतो. सर्व महाराष्ट्रातील मतदारांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं. आणि माननीय अजितदादांची जर कार्यशैली तुम्ही बघितली तर त्यांचा लोकांवर असलेला, मनामध्ये असलेलं स्थान, काम करण्याचा बडगा, प्रशासनावर असलेली वचक, या सगळ्याचं संघटनचं एकत्र करावं लागतं. मी निष्ठावंत आहे, मग मी निष्ठावंत आहे म्हणून मी म्हणायचं नाही याला देऊ नका, त्याला देऊ नका, पक्षाने इथे युती करू नका. मी माझ्या कार्यकर्त्यांनी आपल्या मर्यादा पार करू नये. तुमचं काम काय? निवडणुका लढणं आणि जिंकून आणणं. बाकीचे निर्णय माझ्याच पक्षातले नाही, जे पक्षश्रेष्ठी आहेत ते घेण्यास समर्थ असतात. त्यांच्या आदेशाच्या
अंमलबजावणी करणं हे आपल्या कार्यकर्त्यांचं पहिलं काम आहे. खरं तर तुम्ही त्यावेळेस मनसे सोडली होती, तुम्ही राज ठाकरेचा त्यावेळेस आदेश का पाळला नाही? मी मनसे सोडली ना, मी मनसे सोडून मला पक्षाचा दुसरा अधिकार निवडण्याचा जो अधिकार आहे तो सोडली. मी पक्ष अधिकाऱ्यांवर ब्लेम नाही करत बसले आणि मी राज ठाकरेंना साहेबांना म्हणायला नाही गेले की तुम्ही भाजपची युती करू नका, तुम्ही काँग्रेसची युती करू नका, आशिष शेलार तुमच्या बंगल्यावरच का आले आणि मग तुम्ही बैठकच का घेतली. मुळामध्ये प्रशांत जगताप भाऊ यांना कळलं पाहिजे की त्यांची जी कोर कमिटी आहे त्याच्यामध्ये माजी नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष विशालजी तांबे आहेत, अंकुशजी काकडे आहे, वंदनाताई चव्हाण आहेत, अजून ज्येष्ठ आहेत. मग तो त्यांचा विषय. त्यामुळे कोर कमिटी लक्षात घ्या, कोर कमिटी आणि त्या निर्णयावर या सगळ्या गोष्टी चालतात. रुपाली पाटील म्हणले की नाही आता इथं कुणी येऊ नका, दादांनी आता कुणाला भेटायचंच नाही, असं कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी, शहर अध्यक्षांनी ज्यांना जी खुर्ची दिलेली आहे त्याचा सन्मान करावा. अवमान करून डोक्यात हवा जाता कामा नये. म्हणजे प्रशांत जगतापांची भूमिका चुकली म्हणायची का तुम्हाला? निश्चित चुकली. एक ते महापौर राहिलेले आहेत, महापौर असताना सगळे नगरसेवक त्यांच्या समोर उभे असायचे, तेव्हा त्यांना सगळ्या नगरसेवकांचे ते महापौर होते, कुठल्या पक्षाचे महापौर म्हणून नव्हते. त्यामुळे त्यांची एक बहीण म्हणून मी सांगते की त्यांची भूमिका चुकलेली आहे. त्यांनी माननीय शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला, सुप्रियाताईंनी जो दाखवला, त्यांना शहर अध्यक्ष म्हणून दिलं, तीनच वर्ष जे काय आहे त्यांनी जे काय काम केलं त्यांनी एका झटक्यात घालून टाकलं. म्हणजे आपली कृती आपल्याला एकतर आभाळाच्या उंचीकडे नेते नाहीतर जमिनीत गाडते. त्याचं उत्तम उदाहरण मला वाटतं प्रशांत भाऊ जगताप असतील. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येत आहेत आणि याच्यावरून प्रशांत जगताप यांनी राजीनामा देणे आणि पक्षातून बाहेर पडणे ही भूमिका जी आहे ती त्यांची चुकलेली आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती रुपाली ठोंबरे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.